अंदाज आहेत त्यानुसार आपण ही चर्चा करतोय। रुद्र या संस्थेचा जो पोल आलेला आहे त्याचे आकडे काय सांगतात? रुद्रच्या पोलनुसार महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये काटेकी टक्कर दिसतेय। महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनाही स्पष्ट बहुमत, भाजप सर्वात मोठा पक्ष होण्याचा अंदाज आहे आणि दोन्ही शिवसेनेची ताकद समान राहण्याचा अंदाज आहे। आकडे बघूयात। भाजपला 80 ते 85 जागा इथे मिळू शकतात। शिवसेना एकनाथ शिंदेंच्या पक्षाला 30 ते 35 जागा मिळू शकतात। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाला 18 ते 22 जागा मिळू शकतात। काँग्रेसला 48 ते 55, शिवसेना उद्धव ठाकरे यांना 39 ते 43 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाला 38 ते 42 जागा मिळू शकतात। इतर पक्षांना आणि मनसेला फारसं काही यश मोठं मिळताना दिसत नाहीये। महाविकास आघाडी आणि महायुतीचे आकडे काय सांगतात? महायुतीला 128 ते 142 जागा मिळू शकतात, तर महाविकास आघाडीला 125 ते 140 जागा मिळू शकतात। जर याचा विचार केला तर इतर पक्षांना ज्या 18 जागा साधारण मिळू शकतात त्या जागांवर भवितव्य अवलंबून राहील, कारण 142 आणि 140 हे शेवटचे टोकाचे आकडे जरी रेंजचे लक्षात घेतले तरी दोघांनाही स्पष्ट बहुमताचा आकडा गाठता येत नाहीये। त्यामुळे रुद्रचा जर पोल लक्षात घेतला तर दोघांमध्ये काटेकी टक्कर आहे, अंतर अजिबातच कमी आहे, 2-2, 3-3 जागांचं जेमतेम अंतर आहे। आणि या पोलनुसार थोडीशी एज ही जरी महायुतीला पाहायला मिळत असली तरी त्याच्यातनं खूप मोठा काही अंदाज बांधता येत नाहीये। प्रकाश पवार सरांकडे जाऊयात। प्रकाश पवार सर, बरेचसे जे आकडे येत आहेत त्याच्यामध्ये अंदाज अगदी थोड्याफार फरकानं आजूबाजूला आहेत, पण 1-2 पोल असे होते की ज्यामध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं, रादर महायुतीच्या जागा बऱ्याच वाढतानाही दिसतात। या पोलमध्ये इतकी तफावत येण्याचं नेमकं काय कारण असू शकतं? मी तुम्हाला प्रामुख्याने हा प्रश्न यासाठी विचारते कारण सामाजिक प्रश्नांच्या अनुषंगानं तुम्ही आकडे मांडत असता किंवा या सगळ्या आकड्यांकडे बघत असता। मला असं वाटतं की ज्या पोलचे आकडे ज्यादा आलेत महायुतीकडचे, त्यांनी कोणते निकष वापरले हे जरा सविस्तरपणे सांगायला पाहिजे होतं की त्याच्यावरती विश्वास त्या निकषांवरती ठेवायचा की नाही हे ऐकणाऱ्यांना समजू शकेल। आता मी जो तुम्हाला आकडा सांगितला होता त्याच्यामध्ये मुख्य भाग आहे तो कोणता, तर तुम्ही महायुती आणि आघाडी यांची तुलना जर नीट केली लोकसभेच्या मतदानाच्या आकडेवारीच्या तुलनेत तर ती वाढलेली दिसेल, असा त्यात एक कल आहे। दुसरा मुद्दा तुमच्या पुढे जो त्यातून येण्यासारखा आहे तो कोणता आहे, तर कुठलाही एक विभाग एका पक्षाकडे तरी गेलेला आहे किंवा एक विभाग एका पक्षाकडे अजिबात नाही। त्याच्यामुळे कोण कुठे खड्ड्यात जाणार हे निश्चितपणे सांगता येत नाही अशी परिस्थिती आहे। तिसरा जो मुद्दा आहे जो जातींच्या बद्दलचा, तर तो महाराष्ट्र आत्ताचा जर तुम्ही पाहिला तर इतिहासात कधीच इतका एकमेकांच्या जातीबद्दल नव्हता, तो सलोख्याने कमीत कमी राहत तरी होता। परंतु पहिल्यांदाच्या निवडणुकीमध्ये वोटिंग जे झालेलं आहे ते प्रचंड वेगळ्या पद्धतीने घडलेलं आहे। याच्यामुळे ही रिअलाइनमेंट म्हणण्याच्या पेक्षा सुद्धा पोलिंग मधून सुद्धा ह्याचं चित्र दिसेल आणि ते इतकं काटावरती जाईल की तुम्हाला एखादा उमेदवार निवडून येतोय म्हणताय तेव्हा तो पडलेला पण दिसू शकतो। म्हणजे हे जे काय भविष्य सांगण्यासारखं कथन आहे ते ह्या निवडणुकीला लागू नाही, हे किंवा ओपिनियन पोल सुद्धा ह्या निवडणुकीला लागू नाहीत। निवडणुकीच्या निकालानंतरच वस्तुस्थिती खरी कळण्यासारखी आहे, कारण एकाच वेळी मल्टिपल फॅक्टर्स काम करत होते। एकीकडे शेतकऱ्यांचा असंतोष होता, दुसरीकडे बटेंगे तो कटेंगे सारखा धार्मिक ध्रुवीकरणाचा नारा होता, तिसरीकडे ओबीसी मराठा यांच्यामधला जातीय ध्रुवीकरणाची गोष्ट होती, तर चौथीकडे आपल्याला लाडकी बहीण सारख्या लोकप्रिय योजना होत्या। त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टींचा परिणाम या निवडणुकीवर झालाय। आता कुठला मुद्दा किती परिणामकारक ठरलाय कुठल्या भागामध्ये हे तर आपल्याला 23 तारखेच्या निकालानंतरच कळणार आहे। सचिन अहिर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सचिन अहिरजी, खूप खूप स्वागत आहे चर्चेमध्ये। जी धन्यवाद। बरं, आकडे जर तुम्ही ऐकले असतील तर बऱ्याचशा आकड्यांमध्ये जिथे महाविकास आघाडीला थोडीशी एज मिळताना दिसते तिथे डिफरन्स खूप कमी आहे, पण महायुतीला जिथे एज मिळताना दिसते तिथे डिफरन्स मात्र जास्त आहे। म्हणजे महायुती कम्फर्टेबली बहुमताचा आकडा पार करते असं दिसतंय। या एकूण आकड्यांकडे बघून तुमचं पहिलं विश्लेषण, मग मी माझा पुढचा प्रश्न विचारेन।
नाही, याच्यामध्ये जे सर्व्हेस तुम्हालाही माहिती आहे लोकसभेमध्ये कसे झाले, त्याच्यानंतर ते सर्व्हेस कसे झाले, पण आपण तूर्त चर्चापुरता जर आपण मर्यादित जर पकडलं की हे खरे, तर ती जी नरेटिव्ह किंबहुना ज्या विषय घेऊन मला असं वाटते महायुतीने लोकांसमोर जाण्याचं काम केलं. तर पहिली होतं केवळ लाडकी बहीण, नो डाऊट त्यांनी करेक्टिव्ह मेजर्स लोकसभेच्या नंतर घेतलं म्हणून ही योजना आणली. त्याला काउंटर करण्यासाठी ज्यावेळी आम्ही आमचा वचननामा झाला त्यावेळी देखील आम्ही हे मान्य केलं की हे लाडकी बहीण आहेत, पण ह्यांच्याकडे जे देणे बघण्याचा दृष्टिकोन यांचा आहे तो वेगळा आहे. आम्ही जी योजना आणतोय महालक्ष्मी योजना ती याहीपेक्षा चांगली असेल आणि अनेक मुद्द्यांमध्ये आम्ही लोकांच्या समोर घेऊन गेलो आणि ती क्रेडिबिलिटी आम्ही मेंटेन केली. एक नेमकं ज्यावेळी प्रचारामध्ये आम्ही हे लोकांमध्ये वारंवार सांगत होतो की हे जे केलेलं आहे हे लोकसभेच्या निवडणुकीनंतर केलेलं आहे. या अगोदर केलं असतं तर नक्कीच शासनाची ही चांगली योजना आहे किंवा आहे आणि एवढंच विकास काम त्यांनी चांगलं केलं असतं तर लोकसभेमध्ये तो परफॉर्मन्स का मिळाला. आणि तुम्ही हे लक्षात घ्यायला पाहिजे की लोकसभेमध्ये ते देशाच्या पंतप्रधानाचा चेहरा घेऊन गेले होते, अशावेळी लोकांनी त्यांना नाकारलेलं आहे. आता तर कोणाचा चेहरा आहे हे त्यांच्यामध्येच विसंगती असल्यामुळे हे एवढं मॅन्डेट मिळणं हे अशक्यच गोष्ट आहे. पण त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचे सर जे आकडे येत आहेत ना त्याच्यातली एक गोष्ट मला सर्वसामान्यपणे जाणवली आहे. हा, माझा प्रश्न असा आहे की महाविकास आघाडीचे जेवढेही आकडे आले त्याच्यात एक गोष्ट खूप सामान्यपणे जाणवतीये, ती म्हणजे शरद पवार यांच्या पक्षाला तुमच्यापेक्षा जास्त जागा अनेक ठिकाणी मिळताना पाहायला मिळतात. याचा अर्थ त्यांचा स्ट्राईक रेट जास्त राहू शकतो आणि तुमचा पक्ष महाविकास आघाडीमध्ये 3ऱ्या क्रमांकावर राहण्याची शक्यता दिसते. नाही, कसं आहे की आता तूर्त जर आपण हे विचार केला तर त्यात कोण वरती आला कोण खाली आला याचा काही आम्हाला म्हणजे महत्वाचा तो विषय वाटत नाही. काही करून घेऊन महाविकास आघाडी यायला पाहिजे या दृष्टिकोनातूनच आम्ही हे कॅम्पेन घेऊन जाण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि तीच नरेटिव्ह किंवा तीच भूमिका लोकसभेमध्ये होती आणि त्याचा चांगलं फळीत आम्हाला मिळालेलं आहे. 3 महिन्यामध्ये त्यांनी जे करेक्टिव्ह मेजर्स केले त्यात 1%, 2%, 3% कदाचित फरक झाला असेल, पण तो फरक पाहिला तरी देखील ती एवढी सीटची संख्या ती होणं शक्य नाहीये. आणि म्हणूनच आम्हाला असं वाटते की आलीच जर वेळ 2 मिनिटासाठी आपण जर मुद्द्यापुरता चर्चा जर केली तर जिकडे ट्रायंग्युलर फाईट झालेले आहेत त्या ट्रायंग्युलर फाईट्स मध्ये कोण निवडून येणार आहेत, अपक्षाची संख्या कुठची येणार आहे. त्या अपक्षाची संख्या करत असताना ते फाईट मध्ये राहणारे ट्रायंग्युलर मध्ये जे व्यक्ती आहे ते आमच्या पक्षातले जास्त होते, शिंदे गटातले जास्त होते की बीजेपीचे जास्त होते की दादाच्या गटातले जास्त होते. कारण अनेक भागांमध्ये महायुतीमध्येच तुम्ही बघितलं असेल पाडापाडीचं राजकारण मोठ्या प्रमाणावरती झालेलं आहे. त्यांना आर्थिक रसद बाकी इन्फ्रास्ट्रक्चर्स काय जे लागतात ते देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्याचा परिणाम कोणावरती होणार आहे हे मला वाटते अंतिम निर्णय आणि आल्यानंतरच आपल्याला याच्याबद्दल म्हणजे पडद्यासमोरची जी कारणं आहेत ती किती महत्वाची ठरतील आणि पडद्यामागची जी कारणं आहेत ती किती महत्वाची ठरतील त्यावर सगळं गणित अवलंबून असेल. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही म्हणताय की अपक्षांची भूमिका महत्वाची असेल. यातनं एक सार असं निघतोय की टक्कर काटेकी असणार आहे, कट टू कट असणार आहे, नेक टू नेक असणार आहे, त्यामुळे आकडे फारच इंटरेस्टिंग असणार आहेत.